5 लाखात 1 BHK घर हवंय? चला तर मग पुण्याला. मेपल शेल्टर्स ग्रुपनं अवघ्या 5 लाखात घर देण्याची ही योजना काय जाहीर केली? ग्राहकांच्या नुसत्या उड्या पडतायत. प्रत्येकी 1000 रुपये भरून ग्राहकांनी घरांची नोंदणीही सुरू केली आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत तब्बल 10,000 ग्राहकांना ही घरं दिली जातील असं या खासगी बिल्डरच्या जाहिरातीत म्हटलंय. विशेष म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारचा या योजनेशी काहीही संबंध नसताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश बापट यांचे फोटोही जाहिरातीत छापण्यात आले आहेत. हा सगळा आक्षेपार्ह प्रकार उजेडात आल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश गृहनिर्माण मंत्र्यांनी सोमवारी दिले. ही योजना शासनाची नाही आहे. यांनी कुठल्या पद्धतीने प्रसिद्धी दिली, लोकांच्या काय तो कसा देणार आहेत याची माहिती संध्याकाळपर्यंत आल्यानंतर जर हा फसवेगिरीचा धंदा असेल तर आज संध्याकाळी त्याच्यावर खटला दाखल करून महाराष्ट्र सरकारने ताबडतोब पावलं उचलली आहेत. कुठल्याही प्रकारची राज्य केंद्र सरकारची या योजनेला मान्यता नाही, परमिशन दिलेली नाही. माझ्या दृष्टीने हा एक बोगस चीट ज्याचा पोंडी कंपनीचा धंदा आहे. हा सगळा बोगस प्रकार आहे. मला विश्वास आहे की 2 दिवसात त्याच्या विरोधात कारवाई सुरू होणार. मात्र ना चौकशी सुरू झाली ना कारवाई. चौकशीचे कुठलेही आदेश अजून मिळालेले नसल्याचं पुणे म्हाडाचे CEO आणि निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांनी स्पष्ट केलं. उलट मेपल शेल्टर्स बिल्डर्सनं मंगळवारी आपल्या कार्यालयाऐवजी नजीकच्या मंगल कार्यालयात ग्राहक नोंदणी सुरूच ठेवली. तुम्ही काय करता आणि काय इथे कशासाठी आलाय? इथं फॉर्म भरायला आलो. कसला फॉर्म? ते पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत जो योजना निघाली ना त्याच्यामध्ये फॉर्म भरण्यासाठी आलो मी. बरोबर. पण तुम्हाला माहिती आहे का याच्याबद्दल बराच आक्षेप घेतलेत किंवा एक चौकशी वगैरे लागणार आहे याची? नाही, याची नाही माहिती आपल्याला. मग तुम्ही घरासाठी फॉर्म भरताय? हां. आणि इथे काही पैसे वगैरे मागितले तुम्हाला? नाही, पैसे नाही मागितले. मात्र मनसेच्या कार्यकर्त्यांनी दुपारी बिल्डरच्या कार्यालयात जाऊन जोरदार घोषणाबाजी केली आणि ही नोंदणी बंद पाडली. घराचं स्वप्न दाखवून नागरिकांना फसवणाऱ्या बिल्डरच्या विरोधात होतं. त्याचं ऑफिस मनसेने बंद पाडलं. तो ज्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी करत होता तिथला तो सगळा त्याचा स्टाफ उधळून लावला आहे आणि त्याचं ते सगळं रॅकेट आम्ही उद्ध्वस्त केलं. पुन्हा मनसेच्या स्टाईलनी ह्याच्यापेक्षा आक्रमक आंदोलन करेल. जाहिरातीत मोठमोठे दावे करणाऱ्या खासगी बिल्डरवर कारवाई होईल तेव्हा होईल, परंतु सामान्य ग्राहकांचं हक्काचं घर मिळवण्याची धडपड ह्यातून स्पष्टपणे जाणवतेय. स्वस्त घरांचं त्यांचं हे स्वप्न खरंच साकार होईल का? नितीन पाटणकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.